कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोने आता मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सेवेलागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभे निवृत्तीनाथा तव चरणी ठेवीन माथा बुद्धी द्यावी बालका वर्णी अंतरज्ञानी लाविले जयांचे ध्यान प्रसन्न भावे श्रोते जन ऐसी मती द्या बालका घ्यावी घ्यावी माझी सेवा दिन दुर्बळाची देवा दिन दुर्बळाची देवा दिन दुर्बळाची देवा लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती सेवेकरता घेतलेला जगद्गुरु तुकोबारा यांचा 4 चरणाचा अभंग ह्या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबारा संताविषयी आपला प्रेमभाव प्रकट करतात पण उपमा देताना थोडी वेगळी दिली तुकोबारा संतांना म्हणतात बाबा तुम्ही माझ्या जीवनामध्ये या पण कसं या असं सांगितलं
माझा भार वाहा पण कसा वाहा. पण जगामध्ये एकच शक्ती अशी निर्माण झाली का जी जीवाचा भाव वाहत असताना, भार वाहत असताना कुठल्याच प्रकारचा स्वार्थ ठेवत नाही. एकच शक्ती ह्या मृत्यू लोकामध्ये निर्माण झाली. मरायला अनेक साधनं आहेत, कोणी कसंही मरतं, मरायला साधनं खूप आहे. जन्माला यायला एकच साधन आहे, ते म्हणजे आई. आणि मग जगद्गुरु तुकोबारायाने त्या माऊलीकडे पाहिलं आणि मग विचार मनामध्ये आला की ही एवढी एक शक्ती अशी का ज्याची उपमा आपल्याला त्यांना देता येईल. तुम्ही माझ्या जीवनामध्ये या, माझा भार सांभाळा. तुका म्हणे भार घातलियावरी होईल कैवारी नारायण. माझा भार मी तुमच्यावर सोपवतो, पण माझा भार सांभाळत असताना तुम्ही तसं सांभाळा. जसं गाईचं वासरू घरी बांधलेलं असतं आणि गाय चरायला रानात जाते, पण ती चरते रानामध्ये, पण तिचं अख्खं चित्त कुठं असतं, तसं आईचं असतं. तैसे माझा येती सांभाळीता, तैसे माझा येती सांभाळीता, कैसे माझा येती सांभाळीता, कैसे माझा येती सांभाळीता. तुका म्हणे वाचा देणू एका चित्ती, तुका म्हणे वाचा देणू एका चित्ती. कैसे माझा येती सांभाळीता, कैसे माझा येती सांभाळीता, कैसे माझा येती सांभाळीता, कैसे माझा येती सांभाळीता. असल्यावर सुद्धा प्रेम करेल याच्यात काही नवल नाही महाराज. पण गेल्याच्या नंतर सुद्धा जी प्रेम करते तिचं नाव आई. एक माऊली मृत्यू पावली आणि मृत्यू पावल्याच्या नंतर दशक्रिया विधीचा दिवस उगवला. दशक्रिया विधीचा दिवस उगवल्याच्या नंतर सगळं विधी आटोपला आणि पिंड ठेवला. बराच वेळ निघून गेला, सर्व गाव जमा झाला, पण त्या पिंडाला काही स्पर्श होईना, काही काकस्पर्श होईना. मुलगा गेला, पती गेले, सर्वच्या सर्व झाले. काही नातेवाईक म्हटले आम्ही जाऊन बघतो, नातेवाईकही गेले. तिच्या जेवढ्या अपेक्षा होत्या त्या सगळ्या वस्तू घेतल्या, पुन्हा त्या पिंडापाशी ठेवल्या. काकस्पर्श होत नव्हता. एक असे म्हातारे आजोबा असे कडेला बसले होते आणि ते कडेला बसलेले असताना त्यांनी आवाज दिला, म्हणलं ए दादा. तशी नाही ती पिंडाचा स्वीकार करणार. त्या डाव्या बाजूला बघा, त्या भिंतीच्या आड तिची मुलगी बसलेली आहे. येडी होती, तिला काही कळत नव्हतं. तिला वस्त्र दुसऱ्याने घालायचे, तिचं डोकं दुसऱ्याने करायचं, तिला आंघोळ दुसऱ्यानेच घालायची. तिला तिचं काहीच कळत नव्हतं. भिंतीच्या आडाशी बसलेली होती. गर्दीमध्ये यायचं नाही. कुणीतरी सांगितलं तुम्ही बाजूला बस. जा, त्या भिंतीच्या आड बसलेली आहे ती मुलगी, तिला घेऊन या. तिथं घेऊन जा आणि तिच्या हाताने तिला स्पर्श करा. म्हणजे मग बघा काय होतं. ते अनुभवी होते. अनेक जणांच्या दशक्रिया, अनेक जणांचे श्राद्ध त्याने पाहिले होते त्या आजोबांनी. जा म्हटले तिला घेऊन. तसा तो भाऊ उठला, भिंतीच्या आड गेला, आपल्या बहिणीचा हात पकडला. येत नव्हती, गर्दीमध्ये येत नव्हती, वेडी होती. बळच पकडलं, ओढत 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 कसं का होईना गोड बोलत तिला त्या पिंडापाशी घेऊन आली आणि तिच्या हाताने जल समर्पित केलं. आणि आता वाट पाहायला लागले काकस्पर्श होतो की काय. काकस्पर्श व्हायला तयार नाही. शेवटी पुन्हा कुणाच्या तरी मनात आला, अरे तिला वचन दे, सांग तिला जसा तू सांभाळ केला
तसा मी सांभाळ करेल, सांग तिला. त्या मुलाने आवाज दिला, आई जसं आतापर्यंत तू हिला सांभाळलं ना तसं मी सुद्धा तिला सांभाळेल. काकस्पर्श होत नाही. शेवटी काय झालं ऐका, त्या भावाने आपल्या बहिणीला जवळ घेतलं आणि करकटून मिठी मारली तिला, आणि एका हाताने मिठी मारली, एका हाताने हात वरती केला, ए माय असा सांभाळ करेल तिचा. तेव्हा काकस्पर्श झाला. लक्षपूर्वक ऐका, असल्याच्या नंतर जे दैवत आपली काळजी करतं विशेष नाहीये, गेल्याच्या नंतर सुद्धा काळजी करते, तिचं नाव आई. जिचे पिढे बाळ, जिचे पिढे बाळ, जिचे पिढे बाळ, बाळ जिचे पिढे बाळ, जिचे पिढे बाळ, जिचे पिढे बाळ, जिचे पिढे बाळ, बाळ जिचे पिढे बाळ, प्राणत्रयाचा विवळ, प्राणत्रयाचा विवळ, ऐसा मातेचा स्वभाव, ऐसा मातेचा स्वभाव, ऐसा मातेचा स्वभाव, स्वभाव ऐसा मातेचा स्वभाव. असा ह्या माऊलीचा स्वभाव असतो बाबा. म्हणून तुकोबरायांनी दखल घेतली बरं का. तुकोबरायांनी सगळ्यात जास्त अभंग आपल्या गाथ्यामध्ये फक्त साधका करता सांगितलेत, पण तुकोबारायांनी एका कोपऱ्यामध्ये दखल घेतली. तुकोबाराय म्हणतात, काशीला नाही गेलं तरी अडचण नाही, तीर्थाला नाही गेले अडचण काहीच नाहीये. आई वडिलांची सेवा जर जीवनामध्ये घडत असेल तर ते काशीला गेल्याचं पुण्य. माय बाप केवळ काशी, तिने न जावे तीर्थाची, तिने न जावे तीर्थाची, तिने न जावे तीर्थाची. माय बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थासी, तेने न जावे तीर्थासी, तेने न जावे तीर्थासी. माय बाप केवळ काशी, तिने न जावे तीर्थाची, माय बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थासी. माय बाप केवळ काशी, तिने न जावे तीर्थाची, तिने न जावे तीर्थाची, तिने न जावे तीर्थाची. असं देवाचं सुद्धा जे दैवत आहे तिला आई म्हणतात. गेल्या 1 वर्षापूर्वी ह्या कुटुंबातील ते दैवत निघून गेलं. 1 वर्ष झालं आणि ते आता पुण्यस्मरणाच्या निमित्तानं भगवत परमात्म्याची काहीतरी या ठिकाणी आराधना घडावी, नामस्मरण घडावं, उपासना घडावी, जेणेकरून त्या जीवात्म्याला ह्या उपासनेचा आधार लागावा. म्हणून हा सगळा केलेला प्रयत्न ह्या परिवाराने केला. त्या माऊलीचा परिवार श्री नंदू सखाराम लवटे, श्री धनंजय रामदास लवटे, श्री दिलीप सखाराम लवटे, श्री ईश्वर कैलास लवटे, असा हा लवटे परिवार. जसा अंगणातला खडा अचानक कुणीतरी उचलून न्यावा असा त्या माऊलीचं जाणं झालं. कैलासवासी
गीताबाई सखाराम लवटे अलगत निघून जाणं होतं. कोणाला काही कळत नाही. जसा एखाद्या भांड्याखाली दिवा पेटून ठेवला, तो दिवा विझतो कधी आपल्या कुणाच्याच लक्षात येत नाही. का झाकल्या घटीचा दिवा जातो कधी काही कळत नाही. तशी या ठिकाणी ह्या माऊलीचं जाणं झालं. पण ऐका, चित्त मात्र आपल्या लेकरावरती आहे. माऊली प्रमाण देतात. उडाले पक्षीने गेले अंतराळी, उडाले पक्षीने गेले अंतराळी, उडाले पक्षीने गेले अंतराळे, उडाले पक्षीने गेले अंतराळे, उडाले पक्षीने गेले अंतराळी, उडाले पक्षीने गेले अंतराळी, उडाले पक्षीने गेले अंतराळे, उडाले पक्षीने गेले अंतराळे. चित्त बाळावरे ठेवनिया, चित्त बाळावरे ठेवनिया, उडाले पक्षीने गेली अंतराळी, उडाले पक्षीने गेली अंतराळी. बाळवरी ठेवनिया, चित्त बाळवरी ठेवनिया, उडाले पक्षी गेले अंतराळे, उडाले पक्षी गेले माय निघून गेली पण चित्त मात्र ह्या प्रपंचाकडे राहिलं बाबा. म्हणून हे दैवत फार जीवनामध्ये महत्त्वाचं आहे. माऊली, तुम्ही आम्ही सर्वजण प्रवासी आहे. ऐका, नदीला पूर आला, त्या नदीच्या पुरामध्ये अनेक लाकडं असे वाहत येतात एकत्र. काही काळ सोबत चालतात आणि कालांतराने एक 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 लाकूड त्या कडेला लागत जातं. मायबाप, तसं तुमचं माझं जीवन आहे. थोड्या दिवस आपल्याला सगळ्यांना सोबत चालायचंय. क्षणभंगुर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया आशा, काही न चले मग गळा पडेल पाशा, पुढे हुशार थोर ओळसागा. थोड्या दिवस आपल्याला सोबत चालायचे. काय शेतगणिले ते अर्धरात्र, काय 100 वर्षाची मर्यादा दिली आपल्याला. विज्ञान तर आता असं सांगतंय बाबा, इथून पुढं जन्माला आलेले मुलं 65च्या वर जाणारच नाही. 100तले 11 जण पुढं जातील, हे आत्ताचं विज्ञान सांगतंय. त्याला कारणं पण तसेच आहे. कारणं पण फार भयानक आहे. त्याचा विचार आपण पुढं पाहूया. पण लक्षात ठेवा, प्रत्येक आईला वाटतं माझ्या लेकराचं हित व्हावं आणि निस्वार्थ भाव राहतो. बाबा, सज्जन मुलावर आई प्रेम करेल यात काय नवले मायबाप. अरे, गांधारीला माहित होता तिचा मुलगा कसा आहे, तरी आयुष्यभराची तपश्चर्या मोडली, डोळ्याची पट्टी बाजूला केली आणि आपल्या दुर्योधनाला वज्राचं देह बनवण्याचं स्वप्न ज्या माऊलीनं पाहिलं. तिला माहित होतं दुर्योधन कसा आहे. देवाचे प्रयत्न होते दुर्योधनाला मारायचं कसं, आणि गांधारीचे प्रयत्न होते दुर्योधनाला वाचवायचं कसं. लक्षपूर्वक आहे का. पण आपण दगडामध्ये देव पाहणारे माणसं आहे बाबा. आपण दगडामध्ये देव शोधणारे माणसं आहे आपण. आपला भाव तो आहे. पण लक्षपूर्वक आहे का, आपल्याला दगडातला देव दिसतो पण माणसातला माणूस दिसत नाही. ही शोकांतिका आहे.
माणसातला माणूस दिसेनासा झाला आता बाबा. प्रेम राहिलेलं नाहीये. विद्वत्ता फार आली आपल्याकडे, ज्ञान खूप आलं आपल्याकडे, पण लक्षपूर्वक आहे का? नाथ बाबांचा गोड पुरावा तुमच्या समोर ठेवतो. विद्वत्ता भरपूर आहे, ज्ञान भरपूर आहे, जर पाठी प्रेमाची जोड नाही तो तो विधवा स्त्रीनं केलेला शृंगार आहे. विधवा स्त्रीनं कितीही शृंगार केला बाबा, पती नाही, उपयोग काय सांगा? रांडवे देवे शृंगार पैकेला, रांडवे देवे शृंगार पैकेला, रांडवेन देवी शृंगार पैकेला, रांडवेन देवी शृंगार पैकेला. ऐका, म्हणून आहे तोपर्यंत बसून घ्या, जिवंत आहे तोपर्यंत बोलून घ्या, त्यांचं रुसणं फुगणं सगळं सहन करून घ्या. फोटोमध्ये एकदा गेल्याच्या नंतर डोक्यावरून हात फिरवायला कोणीच येत नाही. एकदा भिंतीवरती फोटो लागला, रागावण्याकरता सुद्धा बाप आपल्या घरामध्ये येत नाहीये, आणि मायेने हात फिरवायला आई पुन्हा येत नाही. अरे ज्याची आई गेली त्याचा सुखाचा समुद्र आटला बाबा. सोन्याच्या घरात राहू द्या, काय फरक पडतो? सोन्याच्या घरात राहिला, दरवाजा पुढे बापाची फाटकी वाहन जर दिसली नाही ना, तर तेच घर नाही, ते स्मशान समजावं लागतं. त्याच्यासारखा दरिद्री जीवनामध्ये दुसरा कोणी नाही आहे, लक्षात असू द्या. म्हणून आई वडील ओट्यावर बसलेले जरी असले पण ते दिसताना गोड वाटतात, ती आपली शोभा असते. आणि बऱ्याच वेळा जीवनामध्ये आपण श्रीमंतीच्या नादामध्ये या दैवतांकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला वेगळा होऊन गेला, बसायला वेळ राहिला नाही. कधी निघून जातील कोणाला कळत नाही बाबा. म्हणून एक बोलू का, माफी मागून बोलतो, आहे तोपर्यंत होतं केलं जातं त्याला दर्शन म्हणावं, गेल्यानंतर होतं त्याला प्रदर्शन म्हणावं. लक्षपूर्वक आहे का? सेवा करा. जीवनामध्ये दुसरं काही नाही केलं. पुंडलिके काय केले? परब्रह्म युगे झाले 28, अजून जशाचा तसा उभा आहे, एकाच तत्वावर उभा आहे. सांगितलं होतं आईची सेवा चालू आहे, वडिलांची सेवा चालू आहे, थांबता येत असेल तर या विटेवर थांब, नाही हालता आलं. जीवनामध्ये तेवढं जर सांभाळलं ना, आपल्या घासात त्यांचा घास येऊ, आपल्या घासात त्यांचा घास आहे. तुम्ही देईल ते घेतात आणि दिलं ते खातात हो. पण तुम्हाला सांगू का, या आपल्या या महाराष्ट्र म्हणा, महाराष्ट्राच्या बाहेर विचार जर केला तर अनेक प्रकारचे वृद्धाश्रम आपल्याला दिसतात. ही प्रगती का बाबा आपली? ही प्रगती आहे? अरे 80 कोटीचा मालक वृद्धाश्रमामध्ये मरतोय, पेपरला बातमी होती. काय पेपर वाचायचे बाबा, आणि काय कीर्तन ऐकायचे, काय प्रवचन ऐकायचे सांगा? एवढं जगायचं कळत नाही माणसांना. विवेकन ब्रह्मज्ञान कवा कळल सांगा तुम्ही? 80 कोटीचा मालक वृद्ध आश्रमामध्ये मेला. 2 मुलं होते, संपत्ती वाटून घेतली, मुलीनं हातानं पकडलं, वृद्धाश्रमामध्ये घेऊन आली आणि सांगितलं, दादा माझ्या बाबांचा सांभाळ करा. त्या वृद्धाश्रमामध्ये असलेल्या सेवेकराने विचारलं, ताई अगं यांची ओळख सांग ना. ते आजोबा काढाडले, बोलायला लागले, दादा 80 कोटीचा मालक तुझ्या समोर उभा आहे, करावं काय, वाट चोराची लागली रे. ज्या आई वडिलांची संपत्ती आपल्याला घ्यायला गोड वाटते आणि आई बाप सांभाळायची वेळ आली का आपण वृद्धाश्रमाचा रस्ता त्यांना दाखवतोय बाबा. ज्या वेळेस त्यांना सुखा समाधानाने राहायची वेळ येते, पक्षासारखे भरकन उडून मुलं निघून जातात. त्या आजोबाला त्या सेवेकराने विचारलं, बाबा सांगा तुमच्या जीवनाची कमाई काय? काय उत्तर देतील सांगा? अरे पूर्वी 5 लेकरांना एक आई सांभाळत होती, एक बाप सांभाळत होता. आज 5 लेकरांना एक आई सांभाळता येत नाही बाबा. हे तर खरं दुर्दैव आहे आपलं. आणि आपण म्हणतो विकास झाला, आम्ही श्रीमंत झालो, प्रगतीच्या मार्गावर. कुठली प्रगती? ही प्रगती नाहीये, ही अधोगतीचे लक्षण आहे. हे आपण म्हणतो ना निसर्ग कोपला, निसर्गाचं काही चुकत नाही. निसर्ग फक्त आता तुम्हाला संकेत देतोय बाबा.
आता तरी सावध व्हा. घरातल्या दैवतांना त्रास देऊ नका बाबा. ज्या दिवशी आईच्या डोळ्यात आणि बापाच्या डोळ्यामध्ये दुःखाचे अश्रू आपल्यामुळे यायला लागले ना, समजून घ्या काही दिवसात आपली अधोगती होणार आहे. बाबा एवढंच व्यासपीठ राहिलं, काय सांगायचं आता याच्यापेक्षा. बापाच्या डोळ्यामध्ये 2 प्रकाराने अश्रू येत असतात. लक्षपूर्वक ऐका. मुलगा सात्विक निघाला, मुलगा चांगला निघाला, समाज मुलाला मानायला लागला, त्याही वेळेस बापाच्या डोळ्यामध्ये अश्रू येतंय. आनंदाचे अश्रू असतात आणि ते अश्रू आशीर्वाद देतात, लेकरा तुझं अजून कल्याण हो. मुलगा समाजात वागता झाला, समाज मानायला लागला, अजून एकदा अश्रू येतात. लक्षपूर्वक ऐका. मुलगा नालायक निघाला, मुलगा नास्तिक निघाला, मुलगा व्यसनाच्या अधीन गेला, तरी बापाच्या डोळ्यात पाणी येतंय. मग आपल्या बापाच्या आणि आपल्या आईच्या डोळ्यात अश्रू आणायचेच आहे तर आनंदाचे आणायचे का दुःखाचे आणायचे, हे ज्याचे त्याने ठरवलं पाहिजे बाबा. बस मला वाटतं परमार्थ हाच असतो. याच्यापेक्षा आपल्याला रस्ता असा नितळ दिसला पाहिजे चालताना. रात्रीच्या अंधारामध्ये जर उजेडाची व्यवस्था केली तर तो अंधार पूर्ण प्रकाश देऊ शकत नाही. काही अंशाने अंधार जशाचा तसा राहतो, त्याची ती कॅपॅसिटी नसते. पण सूर्याचा उदय झाला का जिकडं बघावं तिकडं प्रकाश पडलेला असतो. आपल्या जीवनाची वाट सुद्धा सूर्याच्या प्रकाशाप्रकारे असावी बाबा. फार महत्वाचं आहे. जीवनामध्ये दुसरं तिसरं काही सूत्र नाही आहे. एकच सूत्र जपावं लागेल आपल्याला. माझ्यामुळं दुसऱ्याला त्रास होऊ नये, एवढी जरी काळजी घेतली तरी तो आपला परमार्थ झाला, तरी तो आपला परमार्थ झाला बाबा. समाजाची रीत फार अवघड आहे, फार अवघड आहे बाबा. जोपर्यंत मनुष्य समोर नाही तोपर्यंत माणसं बाबा काय त्याच्याविषयी वाईट बोलायचं तेवढं बोलतात, याचं कसं वाटळं होईल ते बोलतात. आणि तीच व्यक्ती समोर आली का माणसं म्हणतात तुला 100 वर्ष आयुष्य तुझी आठवण काढत होतो. लक्षपूर्वक आहे का. हा समाज आहे ना बाबा. ज्या दिवशी एखाद्याच्या घरामध्ये अवघड प्रसंग निर्माण झाला आणि त्या अवघड प्रसंगामध्ये त्यांनी आपली आठवण काढली का समजून घ्यायचं बाबा आत्ता माझं जीवन सार्थकी लागलं. कोणाच्या तरी समस्येचं निवारण करणारा प्राणी आपण व्हावं. ही जीवनाची दिशा आपल्या लक्षात येत नाही बाबा. काळाच्या ओघामध्ये हे सगळं लोप पावत चाललंय, लोप पावत चाललं. म्हणून ही आता आपली गरज आहे, ही ओळखणं आपली गरज आहे. हा देह काही दिवसापुरता आहे आपल्याला. हा 5 तत्वाकून मिळाला आहे, पुन्हा 5 तत्वामध्ये विलीन होऊन जाणार आहे. पण ऐका, या देहाला आलोय ना, काहीतरी कर्तृत्व सिद्ध करावं लागेल. काही माणसं फक्त जगले बाबा, कशा करता जगले काहीच माहिती नाही. फक्त जगले, फक्त जगले, जीवन जगले, मरेपर्यंत काही कर्तृत्व सिद्ध झालं नाही. पण एक वर्ग असा जीवनामध्ये आला तो समाजाला जागवत चालला आणि एक वर्ग होता तो जगवत चालला. तुम्ही आम्ही जगतोय, देव आपल्याला जगवतोय आणि साधू संत आपल्याला जागवतात. लक्षपूर्वक ऐका. अरे स्वामी विवेकानंदाने समोर बसलेले लहान असताना आईनं विचारलं स्वामी तुला नेमकी मोठं झाल्यावर काय व्हायचं रे बाबा. स्वामी विवेकानंद म्हटले आई मला सारथी व्हायचंय. सारथी म्हणजे ड्रायव्हर. आईला थोडंसं दुःख झालं, पण तिनं म्हटलं सारथी व्हायचंय का. विवेकानंदांच्या बोटाला पकडलं, देवघरामध्ये घेऊन गेली आणि तिथं फोटो लागला होता महाभारतामधला. भगवान कृष्ण अर्जुनाला उपदेश करत होते. एका हाताला विवेकानंदांना पकडलं आणि एक हात त्या फोटोकडे केला आणि सांगितलं स्वामी तुला जर सारथीच व्हायचं आहे तर या भगवान कृष्णासारखा सारथी हो. लक्षपूर्वक आहे का. हे स्वप्न रुजवणं गरजेचं आहे. आज आपण बघतो बघा, 20 वर्षाचा मुलगा दरोडा टाकतो, 22 वर्षाचा मुलगा बलात्कार करतो, 19 वर्षाचा मुलगा खून करतो. बाबा हे कुठून निर्माण झालं. जन्मताच कोणीही दरोडेखोर नसतो, जन्मताच कोणीही भ्रष्टाचारी नसतो. मायबाप आपला खुराक कसा गेला हे फार महत्त्वाचं आहे. म्हणून चांगला मुलगा समाजाला द्यावा, चांगला मुलगा या विश्वात निर्माण करावा. ही स्वप्न मायबापाने नाही पाहिजे तर कोणी पाहिजे सांगा. प्रत्येकाला वाटतं माझा मुलगा डॉक्टर व्हावा, इंजिनियर व्हावा, चांगली गोष्ट आहे, पण माणूस व्हावा असं कुणाला वाटत नाही. ते एक सुभाषितकाराचं गीत आहे बघा. शोधिसी मानवा रावळी मंदिरे नांदतो देव
शोधिसी मानवा रावळी मंदिरी शोधिसी मानवा राहुरी मंदिरी शोधिसी मानवा राहुरी मंदिरी. ऐका, आपल्याला तिकडं मंदिरामध्ये देव पाहण्याचं वेळ खूप आहे, आपल्याला मंदिरात गेलंच पाहिजे. पण एक सांगू का, एक वेळ गावामधला प्रसंग सांगतो बाबा, हात जोडून सांगतो. मंदिर आपलं सुशोभित असावं, चांगलं असावं, पण त्याचबरोबर गावची शाळासुद्धा चांगली असावी. लक्षपूर्वक, ही गरज आहे ना, ही गरज आहे. कारण की बघा, तुम्ही जर कुंभाराचा व्यवसाय पाहिला, कुंभार काय करतो, मडके घडवतो आणि मडके घेऊन तो बाजारामध्ये विकण्यासाठी जातो. एका कुंभाराने असे मडके भरपूर घडवले, बाजारामध्ये विकण्यासाठी सुद्धा गेला आणि विकत असताना त्याचे मडके बऱ्याच जणांनी खरेदी पण केले, पण त्याच्यातले 10-5 मडके जशाच्या तसे शिल्लक राहिले. ग्राहक यायचं, ते मडकं पाहायचं आणि पाहिल्याच्या नंतर पुन्हा निघून जायचं. त्याला कळे ना हे काय चाललंय. मग शेवटी एका ग्राहकाचा त्याने हात पकडला आणि त्या ग्राहकाला विचारलं, दादा ही मडके का खरेदी करत नाही. त्या ग्राहकाने ते मडकं हातामध्ये घेतलं आणि कुंभार दादाला सांगितलं, कुंभार दादा ह्या मडक्याला आकार नाही आहे, दोष मडक्याचा नाही. दोष कुणाचा आहे, घडवणाराचा. आज आपण म्हणतो तरुण मुलं बिघडली बाबा, संस्कार देण्यामध्ये आपण कमी पडलो हे आपल्या लक्षात येत नाही. लक्षपूर्वक ऐका, फार महत्त्वाचा विषय हे प्रवचन बाबा. मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला विवेक, वैराग्य, समाधी, षटक, मुमुक्षुत्व, श्रवण, मनन, निदध्यास, तत्व, पदार्थ शोधन हे सांगण्याची आता वेळ राहिली नाही बाबा. इथं माणूस माणसापाशी माणसासारखा राहिला नाही. ब्रह्म कवा कळेल सांगा ना. ब्रह्मज्ञान होण्याकरता फार महत्त्वाचं आहे जागृती, स्वप्न, सुषुप्ती, तुर्या, हे सगळं त्याचे प्रवास आहे. आपल्या लक्षात येत नाही, आपल्या लक्षात नाही. म्हणून आपला जो मूळ स्वभाव आहे, हा जो तणाव निर्माण झाला ना बाबा, तणाव ज्या प्रत्येकाच्या संसारामध्ये, आता प्रत्येकाच्या घरामध्ये तणाव आहे. हा जो तणाव निर्माण झाला ना, याचं एकमेव कारण आहे मूळ स्वभावापासून आपण बाजूला गेलो. राग, द्वेष, चिडचिडपणा, मत्सर हा आपला स्वभाव मूळचा नाहीच आहे. आपला मूळचा स्वभाव भजनशील आहे, आपला मूळचा स्वभाव प्रेम आहे, आपला मूळचा स्वभाव आनंद आहे, आपला मूळचा स्वभाव समाधान आहे. पण त्याच्यापासून आपण बाजूला निघून गेलो, म्हणून तणावामध्ये आलो. तुम्ही जर अति आनंदी असाल ना, तर समोरच्याच्या 10 चुका तुम्ही माफ करशाल अति आनंदी असल्यावर. आणि तुम्ही जर क्रोधात असला ना, एक चूक सुद्धा तुम्हाला सहन होणार नाही. तुम्ही बघा, हे प्रत्येकाच्या घरात घडतं, हे काही वेगळं मी सांगत नाही, तुमच्या आमच्या घरात घडतंय तेच सांगतो. म्हणून लक्षपूर्वक आपण स्वतःला आनंदी ठेवा आणि मग आपण जगाला आनंद देऊ शकतो. आज आपण प्रत्येक ह्या माऊलीच्या संबंधाने आपण त्यांना असं म्हणू का, परमात्मा यांना आपल्या चरणापाशी जागा देऊ. पण ऐका, ते म्हणण्या इतके आपल्याकडं आहे का, हे सुद्धा प्रश्न आहे. आपण म्हणतो त्यांना शांती प्राप्त हो, पण आपण शांत नाही. आणि जे आपल्याकडं नाही ते आपण दुसऱ्याला कसं देऊ शकतो. लक्षपूर्वक. म्हणून आधी आपण शांत व्हा. बघा, घरामध्ये जर जास्त ताणतणावाचं वातावरण असेल तर ते घरसुद्धा घरासारखं राहत नाही. किती सुंदर बंगला असू द्यावं, महालातले माणसंसुद्धा आपण रडताना पाहतो, झोपडीतले माणसंसुद्धा आपण हसताना पाहतो. कोण श्रीमंत आहे सांगा. तुकडोजी महाराजांचं गोड प्रमाणे, किती आनंदी आनंद रे, किती आनंदी आनंद रे, या झोपडीत माझ्या भूमीवरी पडावे, ताऱ्याकडे बघावे, प्रभू नित्य नाम गावे, या झोपडीत माझ्या. काय
सांगता बाबा गंज अब्जावती श्रीमंती आहे, पण झोपे करता 2-2 वाजता गोळ्या खावा लागत असेल तर ते श्रीमंत कसला म्हणायचं? इड दगड उशाशी घेतला तरी शेतात माणसं झोपी जात्या. खरा श्रीमंत कोण आहे सांगा? एक जणाला असं वाटलं बाबा मला श्रीमंती खूप आहे, पण मग समाधान मिळत नाही, शांती मिळत नाही, आनंद मिळत नाही, काय करावं? ते म्हटलं एक काम करू, आपल्या तालुक्यामध्ये फार श्रीमंत व्यक्ती आहे, त्या श्रीमंताच्या व्यक्तीचे कपडे तुला घालतो म्हटले. त्याचे कपडे जर तुला घातले तर तुला असं वाटेल आता मला बरं झालं. म्हणून श्रीमंताच्या व्यक्तीचे कपडे त्याच्या अंगावरती घातले, त्याला समाधान मिळालं नाही. ते म्हणलं ठीक आहे, याच्यापासून नसेल मिळालं तुला समाधान, आपल्या गावामध्ये फार श्रीमंत डॉक्टर आहे, त्या डॉक्टरचे गणवेश तुला घालतो म्हटले. त्या डॉक्टरचे कपडे त्याला घातले, त्याला समाधान नाही मिळालं. म्हणले बाबा हे जाऊ दे, एक श्रीमंत वकील आहे आपल्या तालुक्यामध्ये गावामध्ये, त्याचे कपडे तुला घालतो म्हणजे तुला समाधान वाटेल. त्याने त्याचेही घातले तरी त्याला समाधान. मग शेवटी जात असताना त्यांना एक शेतामध्ये शेतकरी दुपारचे आपले नांगरणी करत होता आणि त्याने ते बैल सोडले, त्यांना चारा वगैरे टाकला आणि एका आंब्याच्या झाडाखाली मस्त भाजी व पोळी सोडली आणि तो खात होता. आणि अंगाची ते जी बंडी होती म्हणजे शर्ट होता वरचा त्याने काढून बाजूला ठेवला आणि तो झोपी गेला. हे यांनी पाहिलं, म्हणले अरे हात झोपी गेला, याचा अर्थ हा समाधानी आहे. मग त्याला सांगितलं बाबा तुझा गणवेश देतो का? तो म्हणला बाबा मला एवढाच एक आहे, लक्षपूर्वक आहे का, मला एवढाच एक आहे, तोही तुम्हाला दिला तर मला उघडच फिरावं लागेल. ऐका, ज्याच्या अंगावर एकच वस्त्र आहे तो आनंदात झोपी जातो. आणि वकील म्हणतो वरचा अजून मजला काढायचा राहिला, डॉक्टर म्हणतो अजून एक वाढवायचं राहिलं. तुमच्या अपेक्षा संपत नाही म्हणून दुःख तुम्हाला सोडत नाही. माणूस परिस्थितीनं कोणी बघा, परिस्थिती जशी आली तशी जर स्वीकारली तर दुःख होणार नाही. परिस्थितीने कमी दुःखी आहे पण अपेक्षेने जास्त दुःखी आहे. झोपडीत सुद्धा मनुष्य आनंदाने राहू शकतो, तरी अपेक्षा आपण जास्त याची करतो म्हणून अडचणीमध्ये येतो. जैसी स्थिती आहे तैसा परी राय, 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 जैसी स्थिती आहे तैसा परिराहे, जैसी स्थिती आहे तैसा परिराहे, जैसी स्थिती आहे तैसा परिराहे, जैसी स्थिती आहे तैसा कौतुक पाये संचितांचे, कौतुक पाये संचितांचे, कौतुक पाहे संचितांचे, कौतुक पाहे संचितांचे. हरिमुखी गाता हर परिचिता, हरिमुखी गाता हर परिचिता, हरिमुखी गाता हर परिचिता, हरिमुखी गाता हर परिचिता. म्हणून परिस्थिती कशी येऊ द्या संसारामध्ये, आपण स्थिर राहणं महत्त्वाचं आहे. आपण जर स्थिर राहिलो नाही, एक मनुष्याची ऐका विचार करण्याची क्षमता बिघडली तर अख्खा कुटुंबाला सोसावं लागतं. आज काय परिस्थिती आहे, आज काय परिस्थिती आहे बघा बाबा. 6 महिने पूर्ण होऊन गेले, ह्या अतिवृष्टीने आपल्याला फार त्रास झाला. कितीतरी या ठिकाणी बघा, पूर्ण महाराष्ट्र नाही महाराष्ट्राच्या बाहेर आपण बघा काय अवस्था झाली या शेतकरी राजाची बाबा. उभं पिकं वाहून गेले, जनावरं मेली बाबा. अरे त्याचं पीक नाही वाहून गेलं, त्याच्या लेकरांची स्वप्न वाहून गेली. नुसतं पीक वाहून नाही गेलं, अरे या ठिकाणी 90% शेतकऱ्यांनी यंदा दिवाळी केली नाही. बोला, लेकरं म्हणतात बाबा मला कपडे घ्या, दिवाळीचा सण आला. एवढं पीक निघालं का तुला कपडे घेतो. ऐका, सण नाही केला घरामध्ये, सण शेतकऱ्यांनी यावेळेस काय परिस्थिती आहे बाबा. पण एक सांगू का, परिस्थिती बदलत राहते.
परिस्थिती बदलत राहते बाबा. फक्त एकच विनंती आहे, या परिस्थितीमध्ये आपलं नुकसान करून घेऊ नका, एवढीच काळजी आहे बाबा. परिस्थिती बदलत राहते जीवनामध्ये. आज दिवस खडतर चालू आहे, उद्या चांगले दिवस येणार आहे आपल्या जीवनामध्ये, याची काळजी आपण घ्या. किती कठीण प्रसंग आला तर आपल्या लेकरांना जीव लावा, आपल्या आईवडिलांना जीव लावा. परिस्थितीमुळे ताण तणाव त्यांच्यावरती काढू नका, घरातलं मांगल्य कमी करू नका बाबा. परिस्थिती बदलते, परिस्थिती बदलायला किती वेळ लागते बाबा. म्हणून फार दुःखामध्ये सध्या सगळे कष्ट, हा शेतकरी वर्ग कष्टात आहे ना दादा. पण दिवस निघून जातील, काळाने जणू काही त्यांच्याकडं वाकडी नजर केली का काय असं वाटायला लागलं. कशी काळाची चाहूल आली, बाग सुखाची करपून गेली. कशी काळाची चाहूल आली, बाग सुखाची करपून गेली. कस विपरीत झालं सार, होता सोन्याचा संसार. राजा राणीचा दरबार, होता सोन्याचा संसार. राजा राणीचा दरबार, होता सोन्याचा संसार. राजा राणीचा दरबार, होता सोन्याचा संसार. राजा राणीचा दरबार. हो कशी काळाची चाहूल आली, बाग सुखाची करपून गेली. कशी काळाची चाहूल आली, बाग सुखाची करपून गेली. कस विपरीत झालं सार, होता सोन्याचा संसार. राजा राणीचा दरबार, होता सोन्याचा संसार. राजा राणीचा दरबार, होता सोन्याचा संसार. राजा राणीचा दरबार, होता सोन्याचा संसार. राजा राणीचा दरबार. ही परिस्थिती आत्ताची आहे, पण आत्ता प्रत्येकाला याच्यातून सावरणं गरजेचं आहे बाबा. म्हणून लक्षपूर्वक ऐका, आपल्या घरातला आनंद कमी होऊ नये याची जबाबदारी घ्या. सगळ्या जबाबदाऱ्या आपण पार पाडतोय, सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत राबतोय. पण लक्षपूर्वक ऐका, आपलं घर नाहीये, आपलं घर ठेवायचंच नाही बाबा. आपलं घर देवघर कसं करता येईल हे पहा. आपलं घर स्मशानासारखं होऊ देऊ नये याची काळजी आपण घेतली पाहिजे बाबा. लक्षपूर्वक ऐका, प्रवचन होत राहतील, कीर्तन होत राहतील बाबा, पण हे फार गरजेचं आहे, फार गरजेचं आहे. लक्षपूर्वक ऐका. तुम्हाला अजून एक मुद्दा सांगतो. डॉक्टर तात्या लहाने म्हणून आहे बघा, मेंदूचे सर्जर आहे डॉक्टर तात्या लहाने. त्यांचा संदेश आहे, फक्त तेवढा संदेश ऐका. डॉक्टर तात्या लहाने म्हणतात, तिथून 5-25 वर्षानंतर म्हणजे आत्ता जे मुलं जन्माला येतील ना, 5-25 वर्षानंतर त्यांची अवस्था त्यांनी आत्ता सांगितली बाबा. 5-25 वर्षानंतर जे लेकरं तारुण्य अवस्थेमध्ये येतील, त्या लेकरांना तुम्हाला मेंदूचा कॅन्सर झालेला आढळेल. लक्षपूर्वक आहे का? त्याचं कारण त्यांनी सांगितलं बाबा. आज 6 वर्षाच्या आतल्या मुलाच्या डोळ्याच्या समोर मोबाईल नावाचं यंत्र जाता कामा नये हे ते सांगतात, जे स्वतः मेंदूचे डॉक्टर आहे. 6 वर्षापर्यंत लेकराच्या डोळ्यासमोर मोबाईल नावाचं यंत्र जाता कामा नये. आणि आत्ताची परिस्थिती काय, लेकरू रडायला लागलं तर आई म्हणते त्याला मोबाईल द्या, तो तसा राहत नाही. अरे आमच्या जुन्या आईनं जर लेकरू रडायला लागलं ना, तर ती आई काय करते, त्या लेकराला आपल्या हृदयापाशी पकडायची
काही क्षणात लेकरू रडायचं राहायचं. याचं कारण असं होतं, 9 महिने 9 दिवस त्या आईच्या हृदयाच्या ठोक्याचा सहवास त्या गर्भाला झाला होता. लक्षपूर्वक ऐका. म्हणून ते जवळ घेतलं का लेकरू राहून जायचं. आता आईच्या हृदयाची जागा त्या मोबाईलने घेतली बाबा. तुम्हाला कळत नाही का, तो तसा राहत नाही. द्या फोन त्याच्याकडे. आणि मग तो म्हणतो बरं आहे, तिचं एक काम होतं, पोरगं रडायचं राहतं, पण परिणाम काय सांगा ना. मुलामध्ये चिडचिडपणा वाढलाय. तुम्ही मुलाकडून मोबाईल हिरावून घ्या फक्त. काय परिस्थिती होती, त्याची मनस्थिती काय होती, त्याची विचाराची दिशा तुम्ही तपासा ना, म्हणजे मग लक्षात येईल तुमच्या. लहान लहान वयातले मुलं चिडचिडपणा करायला लागले. कशाचं कारण आहे? जुनी माणसं होते बाबा, बोलण्यात संयम होता, बोलण्यामध्ये संयम होता, विचारपूर्वक बोलणं होतं. आता तरुणामध्ये तुम्ही बघा ना, त्यांचं बोलणं तुम्ही बघा, हे सगळं तुमच्या लक्षामध्ये येईल. पहिले आजोबा आपल्या नातवाला आपल्या खांद्यावरती घ्यायचे, रात्रीच्या आकाशामध्ये सांगायचे, बाबा ते बघ ती बाज आहे, ते 3 चोर आहे, अजूनही चोराला बाज सापडली नाही. म्हणजे ते पण दाखवणं होतं का, ते फक्त निमित्त होतं. पण आजोबाचा आणि नातवाचा संबंध होता. विचाराचा प्रवाह आजोबापासून नातवापर्यंत येत होता. आता आजोबापाशी झोपायला नातूच राहिले नाही. सांगा, ही परिस्थिती ही प्रत्येकाच्या घरात आहे. फक्त मी तुमच्या पुढं बोलतो आणि तुम्ही ऐकू राहिले. हे सगळ्याच्या घरामध्ये घडते. पण भयानक आहे बघा. तुम्हाला एक सांगतो, जंगलामध्ये वाघही असतात आणि जंगलामध्ये हरणही असतात. हरणाची शिकार वाघ करतो, पण हरणाची शिकार वाघ करेल, पण जोपर्यंत जंगल शाबूत आहे. तुमचा माझा रुसवा फुगा ताणतणाव तोपर्यंत ठीक आहे. ज्या दिवशी जंगलाला वनवा लागेल त्या दिवशी हरणाच्या शेजारून वाघ पळेल, हरणाकडे बघणार सुद्धा नाही. लक्षपूर्वक ऐका. ज्या दिवशी ही आपत्ती, अशा आपत्ती तर भयानक, अजून काय किती स्वरूपे तुम्हाला काय सांगता येतं बाबा. ज्यावेळी भयानक परिस्थिती आपल्या डोळ्यापुढे येईल त्यावेळेस तुमच्या भावाभावातले वाद जरी असले, तुम्ही मिठी मारायला जाल, पण वेळ संपून गेलेली असेल, लक्षात घ्या. बाकी काही करत नाही जीवनामध्ये. भावाने भावासारखं राहावं, आई वडिलांची इमानदारीनं त्यांच्याशी मरेपर्यंत त्यांना सांभाळावं. परमार्थ याच्यापेक्षा वेगळा काहीच नाहीये. हो, एक भाऊ रुसला आपल्या भावावरती आणि निघाला. म्हटले आता मरेल पण याचं तोंड पाहणार नाही. भावाला वाईट वाटलं, राग आला. आणि तो रस्त्याने जात असताना गेला एका लिंबाच्या झाडाखाली एक साधू बसला होता, बिचारा बसला होता. आणि तिथून हा चालला. मला हा सक्का भाऊ असताना सुद्धा याने माझा विचार केला नाही. काय नाही, कारण काहीच नव्हतं. फक्त कारण तुम्हाला आम्हाला माहिती. रक्ताचे संबंध त्याच वेळेस खराब होतात ज्यावेळेस संपत्तीमध्ये येते. 9 महिने 9 दिवस जर मोठा मुलगा आईच्या गर्भात राहिला तर लहान किती राहतो? लहान काही कमी राहतो का? आईच्या गर्भाचा सहवास दोघांना सुद्धा सारखाच आहे. आईला विचारलं, बाबा दोघा मिळते तुझं प्रेम जास्त कुणावर आहे? नाही सांगता येत तिला माझं प्रेम कुणावर आहे. तिला दोघंही सारखेच आहे. हेच भाऊ ज्यावेळेस कोर्टामध्ये उभे राहतात त्यावेळेस आईचं अंतःकरण काय म्हणतं याचा विचार होणं महत्त्वाचं. अरे बहीण भाऊ लहानपणी भांडताना फार गोड वाटतात. माझी दिदी, माझा भावड्या भांडतोय, गोड वाटतं. पण हे बहीण भाऊ ज्यावेळेस मोठे झाले आणि कोर्टामध्ये जमिनीवरून भांडायला लागले का मग अडचण तयार होते. लक्षपूर्वक संबंध. काही दिवसात आपल्याला असं माहीतच नाही का आपण इथं पाहुणे म्हणून आलोय. आपल्याला माहीतच नाही आपण इथं पाहुणा म्हणून आलोय. आपण असं वागतो का आपण या पृथ्वीचे मालक आहे. कमी पाहुणा आहे, काही दिवसात आहे. बरं, देवाने एवढं एक बरं केलं, तुमच्या मरणाची तारीख तुम्हाला सांगितली नाही. जन्माला तरी 9 महिने 9 दिवस आधी संकेत येतात का हा मुलगा आता माझ्या घरामध्ये मूल जन्माला येणार आहे. मरणाचे संकेत सांगत नाही देव. येथे मनुष्याचे काय आहे, येथे मनुष्याचे काय आहे, ते मनुष्याचे काय आहे, ते मनुष्याचे देह एकाचे धन कुबीराचे, येथे मनुष्याचे काय आहे, येथे मनुष्याचे काय आहे. देह हे काळाचे
हा देह एक दिवस सोडायचा आहे आपल्याला एक दिवस जायचं आहे. पण आहे ना तोपर्यंत प्रत्येकाशी प्रेमाने प्रत्येकाच्या हृदयामध्ये जागा करून ठेवा. मी नेहमी माझ्या प्रवचनामध्ये कीर्तन सांगत राहतो, माणूस मेल्याच्या नंतर कमीत कमी 5-25 वर्ष तरी जिवंत राहावा. गेल्यावर नाही कळालं का? 5-25 वर्ष तरी तो जिवंत राहायला पाहिजे. कोणी म्हणावं अरे हा माणूस नाही गेला, हा देव माणूस गेला. उत्तमची मुरे कीर्ती मागे, उत्तमची मुरे कीर्ती उत्तमची उरे कीर्ती मागे, उत्तमची उरे कीर्ती मागे. तुका म्हणे एका मरणाचे सारे, तुका म्हणे एका मरणाचे सारे, मरणाचे सारे. तुका म्हणे एका मरणाचे सारे. उत्तमची मुरे कीर्ती मागे, उत्तमची मुरे कीर्ती मागे. हे उत्तमची उरे कीर्ती मागे, उत्तमची उरे कीर्ती मागे. म्हणून आपलं जीवन कुणाच्या तरी उपयोगाला यावं गडा, तर काहीतरी उपयोग आहे जीवनाचा. पण ऐका, तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. ऐका, म्हणून जे समाजाला, सर्वसामान्य समाजाला, ज्याच्याकडे बाबा 2 रुपये द्यायची ऐपतीनं त्यांनी 2 रुपये वाटत जावं. ज्याला ज्ञान देता येईल त्यांनी ज्ञान वाटत जावं. बघा आपण नवरात्रामध्ये आई जगदंबेचे उपवास करतो, पण एखादी जर परिस्थिती नाजूक असली, नाजूक असलेल्या परिस्थितीतल्या एखाद्या स्त्रीला जर तुम्ही साडी नेऊन दिली तर ती देवी खुश होईल. लक्षपूर्वक आपलं कुणाच्या तरी उपयोगाला जर जीवन आलं तर मग गोड होतं. नाही तर सध्या ही परिस्थिती अवघड आहे बाबा. मी आधी बोलून गेलो, ज्या आईवडिलांनी लहानचं मोठं केलं, तर हाताच्या फोडाप्रमाणे वाढवलं, आपले सुखाचं सगळं गाठोडं एक बाजूला बांधून ठेवलं. ज्यावेळेस सुख उपभोगायचे असतात त्यावेळेस सगळे सुखाचं गाठोडं बाजूला बांधून ठेवतात आणि माझ्या मुलाचं हित व्हावं, चांगलं व्हावं म्हणून प्रयत्नशील आयुष्यभर कष्ट करतात. परिस्थिती अशी आहे, त्यांचे उपकार, त्यांची जाणीव आपल्याला राहत नाही. बाबा ही परिस्थितीच अशी आहे. इकडं पाण्याची बाटलीतलं पाणी संपलं का रिकामी बाटलीसुद्धा जड लागते. लक्षपूर्वक आहे का? ही सध्याची परिस्थिती आहे. आईवडिलांचं काय घेऊन बसले बाबा, पाणी संपलं तर रिकामी बाटली हाताला जड वाटते. ज्या ताटामध्ये आपण अन्न खाल्लं ते ताट जेवण झाल्याच्या नंतर खरकट वाटायला लागते. लक्षपूर्वक ऐका. पण एक सगळ्यांनी आजचा संदेश एकच आहे बाबा, पाण्याची बाटली रिकामी झाली पण कुणाची तरी तहान भागून रिकामी झाली. लक्षपूर्वक ऐका. ताट खरकट झालं पण कुणाची तरी भूक भागून ते खरकट झालंय. तसे आपले मायबाप म्हातारे झाले पण तुमचं माझं आयुष्य घडवून ते म्हातारे झाले. लक्षपूर्वक आहे. बस याच्यापेक्षा परमार्थ वेगळा काही नाही. जीवनामध्ये योग्य दिशेला आपला प्रवास जर झाला, मरायचं तर एक दिवस सगळ्यांनाच आहे, पण कुत्र्या मांजरासारखं मरापेक्षा चांगलं म्हणून मरा ना, काय फरक पडतो. आजही छत्रपतींचं नाव कान्याकोपऱ्यामध्ये निघतं का? घडवलं माझ्या जिजाईने, तसं घडवलं माझ्या जिजाईने. आज विवेकानंदांचं नाव सगळं भारतभूमी भारताच्याही बाहेर निघतं. घडवलं आहे ना. शुद्ध बीजा पोटी, शुद्ध बीजा पोटी, शुद्ध बीजा पोटी पोटी, शुद्ध बीजा पोटी, शुद्ध बीजा पोटी पोटी, शुद्ध बीजा पोटी, शुद्ध बीजा पोटी, शुद्ध बीजा पोटी. फळे रसाळ कोमटी, फळे रसाळ कोमटी, फळे
अमृताची वाणी वाणी मुखी अमृताची वाणी मुखी अमृताची वाणी वाणी अमृताची वाणी वाणी मुखी अमृताची वाणी मुखी अमृताची वाणी अमृताची वाणी वा ऐका म्हणून शुद्ध बीजा पोटी फरे रसाळ गोमटी हो. जर पीक चांगलं दांडगं यावं असं वाटत असेल तर बघा, खानदानी शेतकरी असला ना तो पिकाकडे कधीच पाहत नाही. पीक जर चांगलं टवटवीत असलं तो म्हणत नाही पीक खूप चांगलं, तो काय म्हणतो जमीन कसदार आहे. काय म्हणतो जमीन कसदार आहे. तसा एखादा चांगला मुलगा जर जन्माला आला तर माणसं म्हणतात अरे त्याचे आई वडील तसे आहे. लक्षपूर्वक ऐका, त्याचे आई वडील तसे आहे. आणि एखादा जर नालायक निघाला तरी आईबापाचाच उद्धार करतात. आता तो पितोय का मग पिणारच ना. आता ती परंपरा म्हणजे लक्षपूर्वक ऐका. म्हणून नेहमी आपल्या वागण्यामुळं आपल्या जगण्यामुळं आपल्या आईवडिलांचा नावाचा उदो नाही झाला तरी अडचण नाही. आपल्या वागण्यामुळं आपल्या जगण्यामुळं आईवडिलांचा उदो झाला तरी अडचण नाही. पण आपल्या वागण्यामुळं आपल्या जगण्यामुळं आपल्या आईवडिलांना लाजेने शर्मेने मान खाली घालायला लागणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे. मला वाटतं एवढंच, ह्याच फक्त जेवढं साधं राहता येईल तेवढं साधं राहण्याचा प्रयत्न करा. जेवढा शृंगार चढवायला जाल, जेवढं नटायला जाल तेवढ्या अडचणीत याल. म्हणून जीवनामध्ये इतकं साधं राहायचं, इतकं साधं राहिलं किती सामान्य व्यक्ती असला तरी त्यांनी म्हणावं हां हे आमच्या जवळचे बरं का. नाही तर सध्या परिस्थिती अशी आहे, धन्वंतालागी सर्व मान्यता आहे जगी. ऐका ही भूमिकाचे बाबा. जगद्गुरु तुकोबाराला समाज म्हणत होता ओ तुकोबा सावकार या. पण ज्यावेळेस तुकोबाराचं धन निघून गेलं ना तर तोच समाज म्हणाला ए तू क्या भंडारा की भामचंद्र. माणूस पैसा असला का किंमत देतो बाबा, आणि पैसा नसला का माणूस किंमत देत नाही. पैसा संपत्ती असली तर माणसं लांबचा सुद्धा म्हणतो बाबा त्यांचे ना आमचे जे संबंध आहे ना ते फार जवळचे संबंध आहे, एकदम घरोब्याचे संबंध आहे. कुठपर्यंत पैसा आहे. पण ऐका, ज्या दिवशी आपल्या खिशातला पैसा निघून जातो बाबा त्या दिवशी सगळ्यात पहिल्यांदा नाथं गळून पडतं. ज्या दिवशी खिशाला होल पडतं ना त्या दिवशी पहिल्या ते नाथं गळतं. आणि जवळचे म्हणतात त्यांचे आमचे संबंध आहे पण थोडेसे लांबून आहे. लक्षपूर्वक ऐका. म्हणून धर्म अर्थ काम आणि मोक्ष. अर्थ हा पुरुषार्थ सांगितला. पैसा कमवा, फक्त नीतीनं कमवा. चांगल्या रस्त्याने पैसा कमवा बाबा, इथं श्रीमंतीला किंमत आहे. तुकोबारायचं धन जातं तर तुकोबारायचं धन गेल्याच्या नंतर गावातला समाज म्हणतं काय संसार कळाला या तुकोबाला. उभ्या संसाराची राख रांगोळी करून टाकली या तुकोबानं. श्रेया देहू गावातल्या नाव ठेवायला लागला. मेल्यानं उभ्या संसाराची राख रांगोळी करून टाकली. लहान लहान लेकरं चेष्टा करायला लागले. अहो लाव जाऊ द्या, लेकरं बोलतील यात काय नवले. स्वतःची पत्नी बोलायला लागली. माझ्या माय बापे बरे नाही केले, माझ्या माय बापे बरे नाही केले, माय बापे बरे नाही केले, माझ्या माय बापे बरे नाही केले. पुण्याच्या आप्पाच्या गवळ्याची मुलगी होती माझी जिजाई. लक्षपूर्वक ऐका. श्रीमंताच्या घरची मुलगी होती. देहूतल्या तुकोबाशी त्यांचा विवाह झाला. अरे सावकार होता जगद्गुरु तुकोबाराया. म्हणून आमच्या जिजाईचा विवाह तुकोबारायाशी झाला. कालांतराने देवाच्या मनात काय आलं काय न जाणू बाबा. तुकोबाचं धन गेलं. दुष्काळी आटीला द्रव्य नेला मान. तुकोबारायाचं धन निघून गेलं बाबा. संपत्ती निघून गेली. सो सावकार असलेले तुकोबाराया शेवटच्या क्षणाला त्यांना गावामध्ये फिरावं लागलं. पदरी बांधिले भिकाऱ्याच्या
तो विना त्याला दोन तारा तुटका तो विना त्याला दोन तारा तुटका तो विना त्याला दोन तारा तुटका तो विना त्याला दोन तारा ज्यावेळेस अर्थ खिशातून निघून जातो, पैसा निघून जातो बाबा, सगळ्याचे जवळचे सुद्धा लांब निघून जायला लागतात. हे तत्वाचं ढोंग सुद्धा माणूस परिस्थिती पाहून करतो. तत्वाचं सोंग परिस्थिती पाहूनच करतो बाबा. चहात माशी पडली तर माणूस चहा फेकून देतात आणि तीच माशी तुपात पडली तर माशी फेकून देतात. लक्षपूर्वक आहे का? इथं तत्वाचं ढोंग सुद्धा परिस्थिती पाहून केली जाते ना. ही परिस्थिती जीवनाची बाबा. म्हणून एक सांगू का, प्राप्त लाभ अवस्था बाधू न शके साधूच्या चित्ता. तुम्ही मिळाल्याच्या नंतर ज्याचं हर्षित व्हायचं नाही, गेल्याच्या नंतर दुःख व्हायचं. ही स्थिती फार महत्वाची. सहज राहायचं. आमचे सावता महाराज म्हणता बघा, कोणे दिवशी पैसोनी हातीवर हो, कोणे दिवशी पालखी सुभेदार, कोणे दिवशी पायाचा चाकर चालत जावे, चालत जावे, कोणे दिवशी करोनी आचमन हो, कोणे दिवशी घरात नाही धान्य, कोणे दिवशी द्रव्याची साठवण, कोठे साठवावे, कोठे साठवावे, कोणे दिवशी यम येती चालून, कोणे दिवशी प्राण जाती घेऊन, कोणे दिवशी स्मशानी जाऊन, एकले राहावे, समयासी सादर भावे, देव ठेवील तैसे रहा. लक्षपूर्वक आहे का? जशी स्थिती आहे, जशी स्थिती आहे तैशा परीर आहे, कौतुक तूप आहे. म्हणून या शरीरामध्ये फक्त आपल्याला आपण पाहुणा म्हणून आलो, पाहुणा म्हणून आलो. म्हणून पाहुणे म्हणून बघा, मी पाहुणा तू पाहुणा ऐकणारा 2 दिवसाचा बाजार सारा. बाजारात काही मुक्कामाला थोडं थांबतो आपण, ऐक नाही, काही काळापुरतं जायचं राहतं. म्हणून प्रत्येकाच्या जीवनातला अमूल्य क्षण, एक एक क्षण फार महत्त्वाचा आहे. तुमचा एक एक क्षण फार महत्त्वाचा आहे प्रत्येकाचा. तो जगताना व्यवस्थित जगा गाड्या. आपलं आयुष्याचं वाटोळ होईल असं नका जगू. व्यसनाच्या आधीन जर कोणी गेलं असेल तर हात जोडून विनंती करतो, बाबा तुमच्या एका व्यसनामुळे हयातीमध्ये तुमच्या पत्नीने संसाराची राखरांगोळी करून घेतली. लक्षात ठेवा. आपला संसार एकदा निर्णय चुकला का, निर्णय चुकल्याच्या नंतर बाबा तो संसार सावरण्यामध्ये हयातीमध्ये तिचं पूर्ण आयुष्य निघून जातो. संसार सांभाळता येत नाही, सावरता येत नाही. कोणाला सांगेल? लक्षपूर्वक आहे का? 22 वर्षाच्या मुली उघड्या कपाळाने फिरायला लागले. तुम्ही काय प्रगतीच्या गप्पा करतात? 22 वयाची मुलगी उघड्या कपाळाने फिरते. आपण काय म्हणतो, प्रगती झाली का? कशी झाली सांगा ना. ऐन तारुण्यामध्ये तिच्या पतीचा मृत्यू व्यसनाने व्हावा. एक एक लेकराला घेऊन आयुष्य काढणाऱ्या मुली आपण समाजामध्ये पाहतोय. कुठंतरी याच्यावर आळा बसला पाहिजे बाबा. व्यसन करणं हे आपलं काम नाही आहे. व्यसनामुळे तुमच्या एकाची तर नुकसानी होते, पण 2 कुटुंबाची तुम्ही नुकसान करून जातात. लक्षपूर्वक आहे का? म्हणून व्यसनाच्या अधीन जाऊ नका.
आपलं सुंदर जीवन आहे, सुंदर सात्विकतेने जीवन जगायचं, प्रेमाने राहायचं. कोण दिवस येईल कैसा, नाही देहाचा भरोसा. ज्या दिवशी निरोप आला त्या दिवशी निघून जायचं. मी नेहमी एक सांगतो बाबा, संत तुम्ही आजपर्यंत तुम्ही तुकोबरायला पाहिलं नाही, मी पाहिलं नाही. तुम्ही ज्ञानोबरायला पाहिलं नाही आणि मी पाहिलं नाही. पण ऐका, आजही ज्ञानोबराय, आजही तुकोबरायची शक्ती मी एक 5 मिनिटामध्ये फक्त तुमच्यासमोर सांगतो आणि सेवेला आपण पूर्णविराम देऊ. गंमत अशी आहे, का ज्ञानेश्वरी आपल्या जीवनामध्ये महत्त्वाची आहे, का तुकोबरायचा गाथा आपल्या जीवनामध्ये महत्त्वाचा आहे, का भागवत आपल्या जीवनामध्ये महत्त्वाचं आहे. फक्त एकच मुद्दा सांगतो आणि सेवा संपवतो. पूर्वीचा काळ होता बाबा, लक्षपूर्वक ऐका. पूर्वीचा काळ होता आणि 4 जण यात्रेला निघाले. आणि पूर्वीचा जो प्रवास होता तो अशा ह्या सुविधा नव्हत्या. आता आम्ही 1 तासामध्ये घरून इथं आलो, म्हणजे ही सुविधा आहे आपल्याकडे, साधन व्यवस्था चांगली आहे. पूर्वी तसं नव्हतं ना. पूर्वी प्रवास करायचा तर पायी करायचा, हातामध्ये टेंबा घ्यायचा आणि मग ते उजेडाची व्यवस्था करून निघायचं. असे 4 जण निघाले बाबा. प्रवास करत असताना तो प्रवास 2 दिवसाचा होता आणि रात्रीसुद्धा प्रवास करायचा होता, दिवसाही प्रवास करायचा होता. प्रवास करत असताना त्यांना रात्र झाली आणि त्या मध्यरात्रीला ते प्रवास करत करत एका नदीच्या कडेने चालत होते. नदीच्या कडेने चालतात, मध्यरात्र झाली आणि मध्यरात्रीलाच त्या ठिकाणी त्या नदीमधून जात असताना त्यांना अचानक आवाज आला, थांबा. आता आधीच नदीमध्ये त्याच्यात अंधार आणि त्याच्यात कोणीतरी आवाज दिला, म्हटलं थांबा. हे 4 आधी घाबरले, म्हटले कोण आहे. एकाने आवाज दिला, म्हटले कोण आहे. ते विचारू नका, जिथे उभे राहिलात तिथं खाली वाका, जे हाताला लागेल ते घ्या आणि चालते व्हा. नदीत काय राहिलो, खडे वाळू. त्याच्यातले 3 जण थोडे हुशार होते, म्हणले रात्रीच्या अंधारात त्याला काय कळते, आपण घेतली का नाही. पण एक थोडा भोळा गडी होता आणि भोळा असल्यामुळे तो खाली वाकला आणि त्याने एक खडा हातामध्ये घेतला आणि तिकडून आवाज आला, म्हटले घेतले का. म्हटले हो. आणि जा, पहाट होईपर्यंत मागे फिरून पाहू नका. 4 निघून गेले आणि भल्या पहाटे दुसऱ्या गावामध्ये पोहोचले. आणि पोहोचल्याच्या नंतर त्यांना तो प्रसंग आठवला रात्रीचा, की आपल्याला रात्री कुणीतरी काहीतरी घ्यायला लावलं रे. ते 3 म्हटले बाबा आपण तर काही घेतलं नाही. चौथा जो होता बोळसट होता गडी, तो म्हटला बाबा मी घेतलं. म्हणलं दाखव रे काय. त्याने खिशात हात घातला आणि तो खडा आपल्या हातावर घेतला. आता हे 3 त्या खड्याकडे पाहायला लागले. तो खडा नव्हता, तो 1 कोटी रुपयाचा हिरा होता. असे त्या हिऱ्याकडे पाहायला लागले. त्या हिऱ्याकडे पाहायचे आणि हसायचे, आणि हसायचं झालं का मग रडायचे. हसत का बरं होते, आपल्याकडे काही नव्हतं, आपण तर प्रवासी आहे. आणि आज 1 कोटी रुपयाचा हिरा आपल्या हातावरती हसत होते. आणि आता इमानदारीत सांगा, रडत का बरं होते. अशा कितीतरी हिरे जिथं आपण रात्री उभं होतो आणि कोणीतरी सांगितलं होतं आपल्याला खाली वाका आणि घ्या. रात्रीच्या अंधारामध्ये त्या हिऱ्यांची पारख आपल्याला झाली नाही, आता रडत होते. तसंच तुमचं माझं आहे. लक्षपूर्वक ऐका, आपल्या जीवनातले मायबाप हे अमूल्य किमतीचे हिरे. ज्ञानोबरायाची ज्ञानेश्वरी अमूल्य किमतीचा हिरा आहे. तुकोबरायाचा गाथा अमूल्य किमतीचा हिरा आहे. नाथबाबांचा भागवत अमूल्य किमतीचा हिरा आहे. ज्ञानोबरायाचा हरिपाठ अमूल्य किमतीचा हिरा आहे. रात्रीच्या अंधारामध्ये त्या 3घांना त्या हिऱ्याची ओळख झाली नाही. अज्ञानाच्या अंधारामध्ये जर आपल्याला ह्या हिऱ्यांची ओळख झाली नाही तर जीवनाच्या शेवटच्या वळणावर फक्त आणि फक्त रडावं लागणार आहे. पण आजच सावध व्हा. अरे दिवस बुडाला म्हणजे रात्र येते बाबा. दिवस बुडाला म्हणजे रात्र येते. अरे दिवस बुडण्याच्या आधी, रात्र येण्याच्या आधी आपल्याकडे उजेड करण्याची व्यवस्था आहे. आपल्याही जीवनामध्ये एक दिवस काळरूपी अंधार येणार आहे. पण काळरूपी अंधार येण्याच्या आधी ज्ञानाचा आणि भक्तीचा दिवा पेटून ठेवा गड्या. लक्षपूर्वक ऐका. बसमध्ये जायचंय ना तर बस येण्याच्या आधी गाठोडं गुंडाळून आणि मग स्टँडवर जाऊन थांबा. म्हणजे बस फाट्यावर आली मग तू घरून निघाला म्हणजे काय उपयोग नाही त्याचा. लक्षपूर्वक ऐका. म्हणून बस येण्याच्या आधी तयारी करा. बस निघून गेल्यावर तिच्या मागं पळायचं नाही. एकच शेवटचं वाक्य सांगतो बाबा, लक्षपूर्वक ऐका. जे कर्म केल्यामुळे एक दिवस आपल्याला पश्चाताप होणार आहे,
जे कर्म केल्यामुळे एक दिवस आपल्याला पश्चाताप होणार आहे ते कर्म करायचं आजपासून बंद करा. जे कर्म न केल्यामुळे पश्चाताप होणार आहे ते कर्म करायचं आजपासूनच चालू करा. वेळ फार थोडी आहे. तुमच्या माझ्याकडे पुढचा क्षण सुद्धा तुम्हाला माहिती नाही. आज इथं तुमच्या पुढे टमाटमा बोलतोय, उद्या माझा दिवस तुमच्यात ते का नाही मला माहीत नाही. कुणाचा क्षण कुणाला माहिती आहे बाबा, कुणालाच माहिती नाही. म्हणजे आहे तो क्षण आनंदाने जगा. आपण समाजाला प्रेम वाटा. प्रेम अशी वस्तू आहे का वाटल्याने वाढत जाते, कमी नाही होत. सगळ्याशी प्रेमाने राहा. कशाला कोणाचा मत्सर, कशाला कोणाचा द्वेष करायचा बाबा. राहायचं तरी किती दिवस आपल्याला आहे तोपर्यंत प्रत्येकाशी बोलून घ्या, बसून घ्या, आनंदाने जगून घ्या. ज्या दिवशी ब्रह्मांडाच्या मालकाने हाक मारली निघून जायचं. ही स्थिती आपल्या अंतःकरणाच्या गाभाऱ्यामध्ये आपण स्थित केली पाहिजे बाबा. म्हणून लेकुराचेही इथं वाहे माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. या अभंगावरती माझ्या अल्पशा मतीने बोलण्याचा प्रयत्न केला. तसं मी काही फार मोठा कीर्तनकार नाही तुम्हाला जरी वाटत असलं तरी. हां, मी शेतकरी माणूस आहे. मी कुठे आलं तर आपलं अज्ञान सांगेन, म्हणजे जे आहे ते बोललं पाहिजे. मी शेतकरी माणूस आहे. दिवसभर काम करायचं वावरात, संध्याकाळी कार्यक्रम करायचे. पास याच्यापेक्षा आपल्याकडे काहीच नाही. एकाने मला फोन केला, म्हणले महाराज तुमची तारीख पाहिजे. म्हटलं घ्या. तारीख दिली. म्हटलं आता काय करता. म्हटलं भुईमुग निंदितो. म्हणजे आपल्याला सगळं, मी कांदे निंदितो, भुईमुग निंदितो, तांबट्या निंदितो, मला सगळं येतं. आपलं तसं काही नाही. महाराज म्हणून फक्त इथं बसलं. ज्ञानोबारायांनी आदेश दिला, तुकोबारायांनी आदेश दिला म्हणून सेवा तुमच्या मायबापांची घडते बाबा. नाहीतर आपण हे लावून सुद्धा घेत नाही का मी महाराज काही नाही. तुम्ही घरी आल्यावर मला ओळखणार सुद्धा नाही. काय करायचं बाबा, चातुर्य आपण असं राहायचं. बघा प्रपंचामध्ये तर बघा नटायला प्रपंच खूप मोठा आहे, पण भक्तीमध्ये नटत असताना आपलं सौंदर्य झाकून चालता आलं पाहिजे. हो, तुम्ही बघा शेतकरी जमिनीमध्ये बी पेरतो. ज्या बियावर माती पडली त्यालाच अंकुर फुटतो. जे उघडं पडलं, मग खडकावर पडलं, मोकळ्यात पडलं, त्याला मुंग्या घेऊन जातील, नाही तर ते सुकून जाईल. तसं परमार्थाचं जे बीज आहे ते झाकलेलं असावं. आणि झाकलेलं असतं का मग ते अंकुरून पावतं, चांगली त्याची प्रगती होते. म्हणून आपल्या परमार्थाच्या वाटचालीमध्ये सुद्धा आहे ना, असं साधं होऊन, जितकं साधं होता येईल, जितकं सोपं होऊन राहता येईल तेवढं साधं सोपं राहायचं. लय अलंकार चढवायच्या भानगडीत पडायचं नाही. अलंकार जर चढवलं तर खरं स्वरूप झाकलं जातं. बरोबर आहे, खरं स्वरूप झाकलं जातं. म्हणून परमार्थाची ती एक वाटचाल. चला, तो विषय इथला नाही है ना, तो विषय इथला नाही. आणि त्या विषयाला सुरुवात केली का अजून 2 तास लागतील. म्हणून त्याच्यापेक्षा आपलं तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने तोडकं मोडकं बोलण्याचा प्रयत्न केला. ज्या मातोश्रीच्या ज्या मातोश्रीच्या श्राद्धविधीच्या निमित्तानं आपण ह्या ठिकाणी सर्व जमलात. कैलासवासी गीताबाई सखाराम लवटे आजींच्या या श्राद्धविधीकरता सर्व आप्तेष्ट गणगोत्र सर्व क्षेत्रातील मान्यवर मंडळ या ठिकाणी उपस्थित झाले. आणि आमचा थोडा घरोब्याचा संबंध असल्यामुळे ही सेवा माझ्याकडे आली का, म्हणजे माझ्या ज्ञानाच्या बुद्धीच्या बळावर नाही आली, ही संबंधातून आली. लक्षपूर्वक ऐका. म्हणून आमच्या अर्जुन भाऊनी या ठिकाणी या सेवेचं मला आमंत्रण दिलं.